नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी ज्ञानेश्वर ठाले पाटील. आज आपणाला घेऊन आलो आहेत आसेगाव या गावी. आज आपले प्रगतशील शेतकरी अरुण भाऊ कांबळे यांनी आपले DCS सीड्स या वाहनाची DCS सीड्स या कंपनीची बिनल या वाहनाची लागवड केलेली होती. तर आपण भाऊकडनं परिचय आणि व्हरायटीबद्दल त्यांच्याकडनंच त्यांचं मनोगत ऐकू. काय हो, रामराम. राम राम. आमचे शेतकरी बांधव जे आहेत यांना आपला पूर्ण परिचय द्या आणि आपल्या व्हरायटीबद्दल काय ते सांगा. DCS तुमचं नाव सांगा पहिले. अरुण नाना कांबळे, आसेगाव, तालुका गंगापूर, जिल्हा औरंगाबाद. तुमचा मोबाईल नंबर. ते 8007332640. ओके. आपण जी व्हरायटी लावलेली आहे कोणती लावलेली आहे? DCS सीडची कोणती? बिनल. DCS सीडची भाऊने बिनल व्हरायटी लागवड केली आहे. मला एक सांगा, ही व्हरायटी कधी लागवड केली होती आपण? 11/10/2024. 11/10/2024. म्हणजे 11 आणि 11 31 दिवस आणि 12 म्हणजे आजच्या ना 32 दिवस झाले. आता जेव्हा तुम्ही व्हरायटी लागवड केली होती तेव्हा तुम्हाला बाकीचे शेतकरी काय म्हणायचे? येत नाही म्हणे, कोकडा येईल म्हणे, तिच्यावर कोकडा येईल म्हणे आणि हिवाळ्यात व्हरायटी येत नाही म्हणे. तर मी तुम्हाला काय सांगितलं तेव्हा? येऊन जाईल म्हणे, मी गॅरंटी येऊन जाईल. शेतकरी बांधवांनो, बाकी बरेचसे शेतकऱ्यांचं असं म्हणणं असतं की हिवाळ्यामध्ये वेलवर्गीय पिकं येत नाही. तर हे साफ चुकीचं आहे. हिवाळ्यामध्ये वेलवर्गीय पिकं येतात, फक्त तुमचं मॅनेजमेंट चांगलं पाहिजे तरच. मॅनेजमेंट जर तुमचं चांगलं नसेल तर तुमचं पीक येणार नाही. दुसरी गोष्ट, तुम्हाला व्हरायटी पण सुद्धा तशीच भेटली पाहिजे. तशी आपली DCS सीड्स बिनल ही व्हरायटी आहे. व्हरायटीबद्दल आपण बोलतोच पुढं. तुम्ही लागवड झाल्याच्यानंतर तुम्हाला काय काय प्रॉब्लेम आले आणि आतापर्यंत तुम्ही काय काय प्रॉब्लेम फेस केले आणि व्हरायटी कशी तुम्हाला चांगली वाटली? व्हरायटीवर मग लाल कुळी आलती. हां, याने औषध सांगितले, ते औषध मारले, काही खालून सोडायला दिले, ते व्यवस्थित झाली सगळं. जेव्हा तुमचा थोडा प्रॉब्लेम झाला तर बाकी शेतकरी काय म्हणले तुम्हाला? उपटून टाका म्हणे, थंडी पडली म्हणे, येत नाही म्हणे दोडकं. येत नाही म्हणे. नंतर मग आपलं संभाषण झालं तर मी काय सांगितलं तुम्हाला? मी गॅरंटी घेतो म्हणे, तुम्ही टेन्शन घेऊ नका म्हणे. तर तुम्हाला मी ट्रीटमेंट दिल्याच्या नंतर किती दिवसात तुमचा प्लॉट चालू झाला? ट्रीटमेंट दिल्याच्या नंतर माझा 3 वारात प्लॉट चालू झाला. आज 32वा दिवस आहे तुमच्या प्लॉटचा, हा. बरोबर? आतापर्यंत किती तोडे झाले तुमचे? 2 तोडे झाले. 2 तोडे झाले. ओके. तुम्हाला मार्केटला जेव्हा तुम्ही माल घेऊन जाताय तर तुम्हाला विक्रीला काही प्रॉब्लेम येतोय का? नाही, अजिबात नाही. याच्या रेटमध्ये काही डिफरन्स पडतोय बाकीच्या व्हरायटीपेक्षा? 5-10 रुपयाचा कमी भेटतो, शिल्लक भेटतो? शिल्लक भेटतोय. त्याचं कारण? कारण दोडका लंबा बी नाही, ज्यादा आपरा पण नाही, व्यवस्थित आहे. कॉम्पॅक्ट साईज आहे, हा. कॅरेटमध्ये पूर्ण साईज बसते, शायनिंग चांगली आहे हा. आणि ग्राहकाची लवकर मागणी आहे, हा. बरोबर? शेतकरी बांधवांनो, तुम्ही बघू शकता की आज यांचा 3रा तोडा आहे. तुम्ही कुठे बघू शकता, या सेटिंग बघा, इथून पूर्णपणे सेटिंग बघू शकता. आणि विशेष म्हणजे यांनी टोमॅटोमध्ये लागवड केली होती अरुण भाऊंनी. तुम्ही बघू शकता पूर्ण सेटिंग आणि कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही. बरेच शेतकरी म्हणतात की हिवाळ्यामध्ये वेलवर्गीय पीक येत नाही. तुम्ही बघू शकता सेटिंग इथंच नाही, तुम्ही सगळ्या ठिकाणी बघू शकता. आणि दोडक्याचे साईज अजून हे 1 दिवसानंतर तोडायला येतो. कॉम्पॅक्ट साईज आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे पूर्ण कॅरेटमध्ये दोडका बसतो, कमी होत नाही जास्तही होत नाही. आणि कलर आणि शायनिंग चांगली असल्यामुळे दिसायला कवळा आहे, तर मार्केटला लवकर विकला जातो. तुम्ही कोणत्याही कंपनीचा दोडका जर लावत असाल तर त्याच्यासोबत 1 ते 2 पॉकेट DCS सीड्स बिनल ह्या वाहनाची अवश्य लागवड करावी. अरुण भाऊ, तुम्ही याच्या अगोदर बरेचसे दोडके लावलेले आहेत. हा. त्या वाहनात आणि या वाहनात काय फरक जाणवला तुम्हाला? फरक म्हणजे जी क्वालिटी आहे ना, हां आता हा दोडका बाकी जर असता ना, हां निब्बर झालेला असता. निब्बर झालं असतं, बरोबर. हा निब्बर नाही झाला ना. म्हणजे याचा तो तुम्हाला हार्वेस्टिंगला पण येतो सुद्धा, निब्बर होत नाही. तर तुम्ही तोडला तर आल्ला तुटतो. या वाहनाचं एक वैशिष्ट्य आहे. आणि सर तुम्ही बाकीचं अजून दाखवू शकता शेतकरी बांधवांना की बाकीची सेटिंग पण दाखवा त्यांना.